भावांनो नमस्कार, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या यूट्यूब चॅनलवरती. तर आत्ता आहे रात्रीची वेळ. भाऊ बंद करणं आहे काय माणूस आहे. जेव्हा बघा तेव्हा एज्युकेशनल रील बघत राहतो आपला भाऊ. लय अभ्यासू माणूस आहे, 24 तास अभ्यासच करतो, काय विषय नाही. तर आत्ता बनवतोय मसाला दूध आणि भावाला आपण रेसिपी विचारणार आहोत, कारण भाऊ आहेत मास्टर शेफ. अरे 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 मास्टर शेफ म्हटल्यावर असं टेक्निक. अच्छा टेक्निक आहे. अच्छा टेक्निक आहे. बरं काय काय रेसिपी आहे भावा, सांग मला. अच्छा या माणसाचं कौतुक उगाच केलं राव, काय राव. तरी थोडंफार रफ आयडिया असेल ना आपल्याला काहीतरी. तर भावांनो आता भावाला तर काही माहीत नाही, याला इग्नोर कराय भांड्या कुंडांना. तर हे खजूर काढलेत आणि थोडा नवीन पद्धतीने बनवतोय, कारण आपण तेच बोरिंग टेक्निक असते आपली. आपण दूध गरम करतो, त्यात हळद टाकतो आणि थोडाफार मसाला टाकतो. पण नाही, आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. थोडं आपण खजूर वगैरे टाकणार आहोत. परत आपण नवीन केसर वगैरे पण परचेस केलेली आहे काश्मीरवरून खास. तर ते पण आपण ॲड ऑन करणार आहोत. केसर वाटते फ्रीजमध्ये आहे, तर केसर पण थोडी ॲड ऑन करू, मस्त फ्लेवर येईल, मस्त टेस्ट येईल. तर तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करा. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते ॲड करून मस्तपैकी तुम्ही पण बनवा. तर भावांनो आपलं जे मसाला दूध आहे ते एकदम प्रॉपरली रेडी झाले. आपल्या मास्टर शेफ भावाने एकदम प्रॉपर कलाकारी दाखवून ते रेडी केले. आणि आता टेस्ट करू कसं आहे काय. तुम्हाला मी दाखवलंच असेल, म्हणजे सिनेमॅटिक शॉट तर नाही, म्हणजे एक व्हिडिओ दाखवला असेल तुम्हाला मी. तर प्रॉपरली रेडी झाला आहे, हां सगळ्यांना देतो. तर मस्त टेस्ट करू आता कसं आहे काय बघू. दोस्तों अभी आ गई है इंतकाम की घड़ी और अभी हम टेस्ट करने वाले. आता बघू चव आता चाखू कशी काय. मसाला दूध तर बनवले आणि बघू आता कसं आहे, टेस्ट करू एकदा. भाई खरं सांगतो, ऑनेस्ट ओपिनियन, काही पण फालतू सांगणार नाही. बेस्ट विषय, खरंच बेस्ट आहे. कारण भावानी पहिल्यांदा ट्राय केला आणि एवढं चांगलं बनन मला माहीत नव्हतं. कारण मला वाटलं निवळ हळद आणि दुधाचं फ्लेवर येईन, परंतु ह्याच्यामध्ये जो खजूरचा टेक्स्चर असतो, खजूरची जी एक चव असते ती पण त्याच्यात एकदम चांगल्यापणे मुरली आहे, चांगल्यापणे येते, म्हणजे ती टेस्ट जाणवती आहे. आणि मस्त बनवले भावानी. पहिल्याच प्रयत्नात एवढं भारी बनवल मला असं वाटलं नव्हतं. तर खरंच भाई एक नंबर आहे भाई. आणि थोडं जास्त केसर पडलं होतं पप्पांच्या कपमध्ये. तर एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्ही केसर वगैरे वापरत असाल तर एक छोटीशी माहिती तुमच्या भावाकडून, की जास्तीत जास्त कमी केसर टाका. कारण एक तर केसर असतं महाग, ते काय असं नाही की 5-10 रुपयाला भेटते, ते जाम महाग असते. तर त्याला कमी वापरा. आणि पैशाचा विषय नाही आहे, परंतु कसं असतं, हे असतं उष्ण. तर उष्ण पदार्थ आहे हा. आपण जर जास्त याला इंटेक केलं, जास्त घेतलं प्रमाणात, तर आपल्या कानातून व नाकातून पण रक्त येऊ शकतं, कारण हे भरपूर उष्ण असतं. तर याला कमी प्रमाणात इंटेक करा. थोडंफार आपण ते चवीसाठी टाकतो, शौकसाठी टाकतो. तर त्याला एकदम असं म्हणतो ना आपण, बरीच त्यावानी असं पसरून नका टाकू, थोडंसं टाका. आणि काय विषय नाही भावांनो, आजच्या या ब्लॉगसाठी एवढंच. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमचा भाऊ या क्षेत्रामध्ये नवीन आहे तर सपोर्ट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.